नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांना व कार्यरत शिक्षक वर्ग, मी अक्षय विरकर टिप्स फॉर टीईटीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत। आता महत्त्वपूर्ण माहिती म्हणजे कोणती की आपली 21 जूनला शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे। आता ती थोडीशी पुढेही जाऊ शकते, ते भविष्यातली गोष्टी आहे, पण सध्याची जी काही तारीख दिलेली आहे त्यानुसार आपली शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे। मग आजचा जो काही दिवस काउंट केला तर आजच्या या दिवसापासून आपल्याकडे उरतात फक्त जेमतेम 65 दिवस। मग या 65 दिवसामध्ये टीईटी कशी पास करावी, म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा कशी पास करावी, आणि मग या 65 दिवसामध्ये आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा अभ्यासाचा प्लॅन म्हणजे स्टडी प्लॅन काय असावा याच्या संदर्भात आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। आणि त्यातल्या त्यात इतकेच करा म्हणजे तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा पास कराल। म्हणजे आता इतकेच काय करायचं आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। आता तुम्हाला इथं या बोर्डावर एवढा सगळा फापड पसारा दिसत असेल, आणि त्यातल्या त्यात थोडंसं अक्षर हे खराब दिसत असेल। अक्षर जरी खराब असेल तरीसुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी काही माहिती सांगणार आहे ती अतिशय महत्त्वाची आहे, कारण या माहितीच्या आधारेच तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा पास करणार आहात। आता जे काही भावी शिक्षक आहेत त्यांना पवित्र पोर्टलमार्फत भविष्यामध्ये शिक्षक व्हायचं आहे, त्यांच्यासाठी अगोदर शिक्षक पात्रता परीक्षा पास करणं गरजेचं आहे। पण त्याच्यापेक्षा जे कार्यरत शिक्षक वर्ग आहेत त्यांना सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार शिक्षक पात्रता परीक्षा पास करणं हे अनिवार्य आहे, तेही 2027 पर्यंत। मग आता आपण आजचा दिवस काउंट केल्यानंतर 65 दिवसामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा कशी पास करायची ते हे 11 पॉईंटच्या आधारे मी तुम्हाला व्यवस्थितपणे सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदम ॲक्टिव्ह राहा। 11 पॉईंटच्या आधारे मी तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे सांगणार आहे। ही माहिती एकदाच ऐका आणि लागलीच अभ्यासाला लागा। तर आता हे जे काही 11 पॉईंट आहेत, ह्या 11 पॉईंटमध्ये तुम्हाला पहिला पॉईंट जो इथं दिसत आहे तो आहे बेसिक पॉईंट। मग आता या बेसिक पॉईंटमध्ये तुम्हाला काय माहिती असायला हवे, म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा आहे 150 मार्काची असते। त्याच्यासाठी पेपर 1 असतो आणि पेपर 2 असतो। दोन्ही पेपर 150 गुणांचे असतात, म्हणजे 150 मार्काचे असतात। त्याच्यामध्ये तुम्हाला जवळजवळ 2.5 तास वेळ असतो आणि याच्यामध्ये 5 सेक्शन असतात। मराठी 30 मार्क, आता इंग्लिश 30 मार्क, ह्या इंग्लिशच्या ऐवजी तुम्ही हिंदीसुद्धा घेऊ शकता, म्हणजे मराठी 30 मार्क, इंग्लिश 30 मार्क किंवा हिंदी 30 मार्क। त्याच्यानंतर मानसशास्त्र, त्याला बालमानसशास्त्र, अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र असे म्हणलं तरी चालतं, ते 30 मार्क। त्यानंतर गणित 30 मार्क, परिसर अभ्यास 30 मार्क, हा झाला पेपर 1 विषय, आणि त्यातल्या त्यात गणित विषय हा असा 150 मार्काचा पेपर असतो पेपर 1ला। आणि पेपर 2ला 2 गट असतात, एक सामाजिक शास्त्र आणि मॅथ्स सायन्स, दोन्हीही 150 मार्काचे असतात। पण पेपर 2मध्ये ज्यांनी सामाजिक शास्त्र निवडलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मराठी 30 मार्क असतं, हिंदी 30 मार्क, किंवा हिंदीच्या ऐवजी तुम्ही इंग्लिश घेतला तर इंग्लिश 30 मार्क। त्यानंतर सामाजिक शास्त्र हे 60 मार्काचं असतं, त्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र हे विचारलं जातं। त्यानंतर मानसशास्त्र 30 मार्क, असा 150 गुणांचा पेपर असतो। मग ज्यांनी मॅथ्स सायन्स निवडलेला आहे त्यांना पेपर 2मध्ये मराठी 30 मार्क, हिंदी 30 मार्क, हिंदीच्या ऐवजी तुम्ही इंग्लिश घेतला असेल तर इंग्लिश 30 मार्क, मग मानसशास्त्र 30 मार्क, आणि जो काही तुमचा मॅथ्स सायन्स आहे त्याच्यामध्ये गणिताचे प्रश्न 30 मार्क आणि विज्ञानाचे 30 प्रश्न हे असतात। असा 150 गुणांचा प्रश्न असतो। यासाठी तुम्हाला 2.5 तास वेळ असतो, आणि याच्यासाठी तुम्हाला फक्त जे ओपनमध्ये आहे त्यांना 90 मार्क घ्यायचे असतात, आणि जे कास्टमध्ये आहे त्यांना फक्त 82 मार्क घ्यायचे असतात। म्हणजे एकतर 150 पैकी 55% आणि 150 पैकी 60%, हे असं या बेसिक माहिती बेसिक इन्फॉर्मेशनमध्ये आहे। आणि तुम्हाला
प्रत्येक प्रश्नासाठी 1 मिनिट असतो, म्हणजे 150 प्रश्नासाठी 150 मिनिट म्हणजे 2.5 तास. हे झालं बेसिक माहिती. ओके, आता आपण ओळख. आता या ओळख या सेक्शनमध्ये तुम्हाला माहिती असायला हवे की आता मी जे काय सांगतोय की याच्याबाबत माझी ओळख काय आहे, मी जे सांगतोय ते खरंच आहे की खोटं आहे. आता आवाज थोडासा बसलेला आहे, तब्येत खराब आहे, त्याच्यामुळे थोडंसं समजून घ्या. आता ओळखमध्ये सांगतो, हे पहा, मी या टिप्स फॉर TET या चॅनलच्या माध्यमातून 2021 पासून आपल्याशी जोडलेलो आहे. याच्या अगोदर मी TET 4 वेळा, CTT 4 वेळा पास केलेली आहे आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ज्यावेळेस 2022 म्हणजे ती 2023ला कन्सिडर केली होती, तीसुद्धा दिलेली आहे. पण त्याच्यामध्ये मला फक्त आणि फक्त 97 मार्क्स पडलेले होते. लबाड काय बोलायचं आणि जे रिॲलिटी आहे ती आहे, फक्त 97 मार्क पडलेले होते. त्याच्या माध्यमातून माझं काही सिलेक्शन झालं नाही. पण जी काही आत्ता 2025ची शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी झाली, ती परीक्षा मी सुद्धा दिली आणि त्याच्यामध्ये तब्बल 141 मार्क्स घेतलेले आहेत. 200 पैकी किती? 141. त्यामुळं याच्या बाबतीत माझ्याबद्दल शंका घेऊ नका. आणि ह्या टिप्स फॉर TETच्या माध्यमातून मी 2021 पासून हे व्हिडिओज बनवते. त्यामुळं 4 वेळा TET, 4 वेळा CTT, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पहिल्यांदा अपयश आल्यानंतर त्याच्यातून दुरुस्ती करून, सुधारणा करून, दुसऱ्या वेळेस प्रयत्न करून 141 मार्क घेतलेले आहेत. त्यामुळं तुम्ही याच्याबाबत शंका घेऊ नका. हे झाली माझी ओळख. आणि माझं नाव आहे अक्षय बाळासाहेब विरकर. माझं शिक्षण DED झालेलं आहे, BEd झालेलं आहे, MA इंग्लिश आहे आणि त्यातल्या त्यात BEdसुद्धा केलेलं आहे. 4 वेळा CTT, 4 वेळा TETसुद्धा पास केलेले आहे. असो, आता वळू आपण सेक्शन नंबर 3. आता या सेक्शन नंबर 3मध्ये शिक्षकांच्या समस्या आहेत. आता ही शिक्षक पात्रता परीक्षा वर्षातून 2 वेळा करण्याचे नियोजन काय आहे, तर हे फक्त आणि फक्त शिक्षकांसाठी आहे. कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, त्यांना शिक्षक पात्रता परीक्षा ही 2027 पर्यंत पास करणं अनिवार्य आहे. त्यामुळे वर्षातून 2 वेळा ही शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येत आहे. आणि तुम्ही TET पास व्हा किंवा CTT पास व्हा, चालतं. मग आता शिक्षकांच्या समस्या काय आहेत, त्यांनाही सुप्रीम कोर्टानं TET पास करणं हे लादलेलं आहे. मग असो, मग याच्यामध्ये शिक्षकांना दैनंदिन कामे, शाळेतील 1760 कामे आहेत, त्याच्याबाबत न बोललेलं बरं. कारण जे कार्यरत शिक्षक आहेत त्यांना माहिती आहे की त्यांना त्यांच्या मागे किती काम आहेत. असो, त्याच्यानंतर आपली आता जून महिन्यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा आहे. त्यातल्या त्यातच तुम्हाला जनगणनासुद्धा आलेली आहे. जनगणनासुद्धा करायची आहे. जनगणनेपूर्वी तुम्हाला त्याचं प्रशिक्षणसुद्धा आहे आणि त्याच्यापूर्वी जे काही नवीन अभ्यासक्रम आलेला आहे त्याचंसुद्धा तुम्हाला प्रशिक्षण करायचं आहे. म्हणजे तुमची उन्हाळ्याची सुट्टी बर्बाद. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षासुद्धा पास करायची आहे. मग तुमचं घर आहे, संसार आहे, मुलं बाळ आहेत, 1760 कारण आहेत, असे भरमसाठ गोष्टी आहेत, भरमसाठ समस्या आहेत. पण आणि हे झाल्यात शिक्षकांच्या समस्या. मग आता त्यातल्या त्यात आणखीन एक शिक्षकांचा गैरसमज आहे. हे शिक्षकांचे गैरसमज अगोदर क्लिअर आहे, म्हणजे क्लिअर होणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतरच तुम्हाला 65 दिवसामध्ये शिक्षक पात्रता परीक्षेचा प्लॅन कसा करता येईल, कमी दिवसामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा पास कशी करता येईल हे तुम्हाला लक्षात येईल. आता सर्वप्रथम शिक्षकांचा गैरसमज काय आहे. शिक्षक असो, कार्यरत शिक्षक असो किंवा भावी शिक्षक असो किंवा जे नव्याने DED BEd पास झालेले आहेत, त्यांनी प्रथम TET किंवा CTT देणार आहेत, त्यांच्या मनामध्ये खूप सारे गैरसमज आहेत. त्यातला पहिला गैरसमज आहे 1 ते 5. आता त्यांचा गैरसमज काय आहे, मी प्राथमिकला शिकवतो किंवा भविष्यामध्ये मला प्राथमिक शिक्षक व्हायचं आहे. मग प्राथमिक शिक्षक म्हणजे काय, मी 1 ते 5 साठी पात्र आहे किंवा मी 1 ते 5 साठी लागलेलो आहे, मी 1 ते 5च्या वर्गावर शिकवतो. मग आता
यांच्यामध्ये गैरसमज काय आहे, मी 1 ते 5चा शिक्षक आहे, ओके, मी 1 ते 5चा शिक्षक आहे, मला पेपर 1 द्यायचा आहे आणि तो फक्त 1 ते 5चा आहे, 1 ते 5वीचा आहे. मग याच्यासाठी मला फक्त आणि फक्त 1 ते 5चा अभ्यास करायचा आहे. 5च्या पुढं 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वीचा अभ्यास अजिबात करायचा नाही आहे. हा सर्वात मोठा गैरसमज आहे. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला पेपरमध्ये मराठी आहे, हिंदी किंवा इंग्लिश आहे, त्यानंतर गणित आहे, मग बालमानसशास्त्र किंवा मानसशास्त्र किंवा अध्यापनाचे मानसशास्त्र, आणि त्यातल्या त्यात शेवटचा विषय आहे परिसर अभ्यास. हाच सर्वात मोठा गैरसमज आहे, परिसर अभ्यास. मग तुम्ही काय करताय, परिसर अभ्यास म्हणजे तो 3री 4थी 5वी याच्याशी लिमिटेड आहे आणि मी फक्त प्राथमिकचा शिक्षक आहे, मी 1 ते 5वीला शिकवतो. मग मी फक्त 3री 4थी 5वीचा परिसर अभ्यासच करणार, याच्या पुढं करणार नाही आहे. कारण मी फक्त प्राथमिकचा शिक्षक आहे किंवा भविष्यामध्ये मला प्राथमिकचा शिक्षक व्हायचं आहे, म्हणून मी फक्त परिसर अभ्यासचा 3री 4थी 5वीचाच अभ्यास करणार आहे. हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. सत्य बोलतोय, कटू बोलतोय, तुम्हाला लागेल. हे पहा, भूकंप येऊ, सुनामी येऊ, ज्वालामुखी येऊ, तुम्ही 1 ते 5वीचे शिक्षक आहात किंवा भविष्यामध्ये होणार आहात आणि तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर 1 देणार जर असाल आणि त्यातल्या त्यात तुमचा परिसर अभ्यास पेपर 1 मध्ये कंपल्सरी आहे, त्याच्यामध्ये फक्त 3री 4थी 5वीचं परिसर अभ्यास EVS करून भागतंय का? अजिबात नाही आहे. तुम्ही जर फक्त 3री 4थी 5वीचं EVS करून किंवा परिसर अभ्यास करून त्याच्यामध्ये शिवरायांचा इतिहास असे घडलो आपण, तारकांचा समूह, तारकांचा अभ्यास एवढा जरी अभ्यास केला तर शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये परिसर अभ्यासामध्ये तुम्हाला फक्त 4 ते 5 मार्क मिळणार आणि तुम्ही TET नापास होणार, सपशेल नापास होणार. ही गोष्ट काळ्या दगडावरली रेघ समजून तुम्ही तुमच्या मेंदूमध्ये फिट करा. तुम्ही पेपर 1 देताय, तुम्ही कार्यरत शिक्षक आहात, 1 ते 5वीचे शिक्षक आहात, तर तुम्हाला पेपर 1 मध्ये परिसर अभ्यास हा विषय असतो. त्यासाठी तुम्हाला 3री 4थी 5वीचा अभ्यास करून भागत नाही आहे. याच्यामध्ये तुम्हाला इतिहास आहे, भूगोल आहे, विज्ञान आहे, नागरिकशास्त्र आहे आणि यासाठी तुम्हाला तब्बल 10वीपर्यंत अभ्यास करावा लागतो, तोही जुना प्लस नवीन. हा लक्षात घ्या. जोपर्यंत तुम्ही जुना प्लस नवीन 10वीपर्यंतचा अभ्यास करणार नाही आहे तोपर्यंत परिसर अभ्यासामध्ये 30 पैकी 25 प्लस मार्क पडणार नाही आहेत. तुम्ही फक्त 3री 4थी 5वीचा परिसर अभ्यास केला तर तुम्हाला 5 मार्क पडणार, त्यामुळं तुमची TET नापास होणार. हा शिक्षकांच्या गैरसमजमधला 1 ते 5वीचा पेपरमधला एक विषय हा झाला. आता वळू आपण 6वी ते 8वीमध्ये पेपर 2. आता पेपर 2 हा 6वी ते 8वीच्या वर्गांसाठी आहे आणि आता शिक्षकांसाठी कार्यरत शिक्षक असो किंवा भविष्यामध्ये शिक्षक असो यांच्यामध्ये एक गैरसमज आहे. तो कुठला, की मी 6वी ते 8वीचा शिक्षक आहे किंवा 6वी ते 8वीचा शिक्षक होणार आहे, मग मी फक्त 6वी 7वी 8वीचा अभ्यासच करणार, याच्या बाहेरचा अभ्यास करणार नाही आहे. कारण परीक्षा परिषदेने पत्रक काढलेलं आहे, त्याच्यामध्ये मी 6वी ते 8वीचा पेपर देणार असाल तर फक्त 8वीपर्यंतचा अभ्यास करा, त्याच्या बाहेरचा करू नका. हो, एक गोष्ट लक्षात घ्या. पेपर 2 कार्यरत शिक्षक असो किंवा भावी शिक्षक असो, पेपर 2 ज्यांचा सामाजिक शास्त्र असो किंवा मॅथ सायन्स असो, इथं फक्त 6वी 7वी 8वीपर्यंतचा अभ्यास करून चालतो का? तर अजिबात नाही आहे. ज्यांचा सामाजिक शास्त्र आहे त्यांना इतिहास 12वीपर्यंतचा वाचावा लागतो, ज्यांचं भूगोल आहे ज्यांना 10वीपर्यंतचा वाचावा लागतो, त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल आणि जगाचा भूगोलसुद्धा आला आणि त्यानंतर 6वी ते 10वीचा भूगोलसुद्धा आला, नागरिकशास्त्रसुद्धा आलं. हे सगळं करावं लागतं आणि ज्यांचं इथं 6वी ते 8वी पेपरमध्ये मॅथ सायन्स आहे त्यांना प्राथमिकचे 10वीपर्यंतचे विज्ञानाची पुस्तकं आणि 10वीपर्यंतचे गणित अभ्यासावं लागतं, तर आणि तरच पेपर 2 हा त्यांचा पास होतो, अन्यथा होत नाही आहे. हा झाला शिक्षकांचा गैरसमज. ओके,
जवळजवळ 15 मिनिट झालेले आहेत. 15 मिनिटामध्ये मी 4 पॉईंटपर्यंत आलेलो आहे. आता वळू आपण 5व्या पॉईंटमध्ये. महत्त्वाचं काय आहे, मी तुम्हाला काय देणार. 65 दिवसामध्ये TET पास करायची आहे. याच्यासाठी तुम्हाला बेसिक माहिती सांगितली, ओळख सांगितली, शिक्षकांच्या समस्या, तुमच्या वैयक्तिक समस्या, तुमचे जे काय गैरसमज आहेत ते सांगितले. 1ली ते 5वीचं सांगितलं, 6वी ते 8वीचं सांगितलं. आता मी तुम्हाला काय देणार हे पहा. मी तुम्हाला 1ली ते 5वीच्या म्हणजे ज्यांचा पेपर 1 आहे, जे कार्यरत शिक्षक असो, भविष्यामध्ये शिक्षक होणार असो, त्यांनी पेपर 1 देणार आहात. त्यांच्यासाठी मी पेपर 1च्या तब्बल 60 मार्काच्या नोट्स देणार आहे. किती? 60 मार्काच्या. पासिंग किती आहे? कास्टवाल्यांना 82 आणि ओपनवाल्यांना 90. याच्यापैकी तब्बल 60 मार्काच्या गॅरंटेड नोट्स. ह्या नोट्स वाचल्या की ह्या नोट्सच्या बाहेरचं तुम्हाला 60 मार्काचं पडणार नाही, म्हणजे पडणार नाही. वाटलंच तर मी बॉर्डवर सुद्धा लिहून देऊ शकतो, कारण 2021पर्यंत ते आत्तापर्यंतचा इतिहास आहे. जसजसा पेपर बदल जातो तसतसं मी अपडेट देतो आणि भविष्यामध्ये ज्या काही बदल होईल, जे काही प्रश्न विचारले जातील त्याचासुद्धा तपशीलवार माहिती मी तुम्हाला देत असतो. पेपर 1च्या तब्बल 60 मार्काच्या नोट्स मी तुम्हाला देणार आहे. पेपर 2च्या तब्बल डायरेक्ट पासिंगच्या नोट्स. ज्यांचं सामाजिक शास्त्र आहे त्यांना तब्बल 90 मार्काच्या नोट्स देणार आहे. सामाजिक शास्त्र याच्या अंतर्गत इतिहासाचे 20 ते 22 प्रश्न विचारले जातात मित्रांनो, आणि नागरिकशास्त्राचे 8 ते 10 प्रश्न विचारले जातात, आणि जे काही भूगोलाचे आहेत ते 25 ते 26 भूगोलाचे आणि 4 ते 6 मार्क किंवा 5 मार्काचे हे अर्थशास्त्राचे प्रश्न विचारले जातात. असे 60 मार्क आणि त्यातल्या त्यात मानसशास्त्राचे तब्बल 30च्या 30 प्रश्न म्हणजे 30च्या 30 गुणांचा नोट्स मी तुम्हाला देणार आहे. म्हणजे पेपर 1च्या 60 मार्काच्या नोट्स मी तुम्हाला देणार आहे. पेपर 2च्या डायरेक्ट पासिंगच्या 90 मार्काच्या, ज्यांचं सामाजिक शास्त्र आहे त्यांच्या, आणि ज्यांचं मॅथ सायन्स आहे त्यांच्यासाठी तब्बल 45 गुणांच्या नोट्स मी तुम्हाला देणार आहे. हे झालं 5. मग आता तुम्ही काय करायचं आहे हे महत्त्वाचं आहे. तुम्ही काय करायचं आहे तर तुम्ही फक्त आणि फक्त जे पेपर 1 देणार आहे ते फक्त आणि फक्त मराठी, हिंदी किंवा हिंदीच्या ठिकाणी ज्यांनी इंग्लिश घेतलेलं आहे, इंग्लिशच्या ठिकाणी ज्यांनी हिंदी घेतलं आहे त्याचं फक्त ग्रामर कंप्लीट करायचं आहे. एवढं जरी केलं आणि पेपर 1च्या तर 60 मार्काच्या नोट्स दिलेल्या आहेत, त्या 60पैकी तुम्हाला 55च्या पुढं हमखास पडणार ह्या नोट्स घेतल्या तरी, आणि तुम्ही मॅथ सायन्स किंवा मराठी, हिंदी आणि इंग्लिश किंवा मॅथ सायन्स केले तर 100% TET पास होणार. पेपर 2ला तुम्हाला एक्स्ट्रा काय करायचीच गरज नाही ज्यांचं सामाजिक शास्त्र आहे, कारण ऑलरेडी मी तुम्हाला 90 मार्काच्या नोट्स देणार आहे. 90पैकी ह्या नोट्सचा तुम्ही तपशीलवार अभ्यास केला, एकदम टॉप टू डॉट डिटेलमध्ये अभ्यास केला तर तुम्हाला 100% गॅरंटी देऊन सांगतो 80च्या पुढे मार्क्स पडणार म्हणजे पडणार. तुम्हाला वाटलंच तर पासिंगसाठी पुन्हा एक्स्ट्रा काय करायचं, मराठी ग्रामर किंवा इंग्लिश ग्रामर किंवा हिंदी ग्रामरच्या जेमते 5 ते 6 मार्काचे जे कास्टमध्ये आहेत, आणि ओपनवाल्यांना 10 ते 12 मार्काचा अभ्यास हे आराममध्ये पडून जातं, पासच होऊन जातं. एवढे ह्या नोट्सचं महत्त्व आहे. पण हे तुम्हाला करायचं आहे. काय करायचं आहे, पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, मराठी, हिंदी, इंग्लिश किंवा गणित पेपर 1 आणि पेपर 2मध्ये मराठी, इंग्लिश किंवा हिंदी एवढंच तुम्हाला करायचं. हे झालं तुमचं 6व्या पॉईंटपर्यंत. आता वळू आपण 7व्या पॉईंटच्या वळण्याच्या अगोदर मी तुम्हाला घेऊन जातो की पेपर 1च्या ज्या काही 60 मार्काच्या नोट्स आहेत त्या 60 मार्काच्या नोट्स कशा आहेत, त्यातल्या त्यात पेपर 1च्या ज्या काही नोट्स आहेत त्या आहेत 60 मार्काच्या. या 60 मार्काच्या नोट्समध्ये तुम्हाला मिळणार आहे मानसशास्त्र. या मानसशास्त्राच्या नोट्सची किंमत आहे 401 रुपये आणि याची पेज संख्या आहे 324. आता याच्यापूर्वी आपण मानसशास्त्राच्या नोट्स काढलेल्या होत्या, त्या होत्या 153 पेजच्या, त्याची किंमत होती 351 रुपये. पण ज्यावेळी शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर 23 नोव्हेंबर 2025ला झाला, त्याच्यामध्ये भरपूर काही नवीन टॉपिक विचारले गेले. याच्या अगोदर शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा नव्हती, म्हणजे कार्यरत असल्यासाठी.
मग त्यांच्या दृष्टिकोनातून नवीन टॉपिक ॲड केले. मग ह्या नवीन टॉपिकवर ॲड करून आपण मानसशास्त्र अपडेट केलेलं आहे आणि त्याचं सेकंड एडिशन काढलेलं आहे. त्याची पेज संख्या 324 आहे. किंमत आहे 401 रुपये. मग आता हे मानसशास्त्राचे 30 मार्क झालेले आहेत. पण त्याच्यानंतर 6वी भूगोल, 6वी भूगोल, 7वी भूगोल, 8वी भूगोल, 9वी भूगोल, 10वी भूगोल ह्या प्रत्येक पीडीएफची किंमत 71 रुपये आहे. आणि ही तर तुम्हाला पेज संख्या दिलेली आहे. इकडली किंमत आहे, इकडली पेज संख्या आहे. 6वी भूगोलचे 39 पेज, 7वी भूगोलचे 44 हे अशा दृष्टिकोनातून केलेले आहे. मग हे 6वी ते 10वीचा भूगोल झाला आहे 28 पेज इथं. मग त्यानंतर मी तुम्हाला ॲडिशनल महाराष्ट्राचा भूगोल देणार आहे, भारताचा भूगोल देणार आहे. आता जगाचा भूगोल पेपर 1साठी तितकासा आवश्यक नाही आहे. तुम्हाला 6वी ते 10वीचा भूगोल, जुना अभ्यासक्रम, नवीन अभ्यासक्रम करणं गरजेचं आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल. मग आता हा महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल जे काही मार्केटमध्ये पुस्तक घेतात ते घेऊन चालतं का? अजिबात नाही आहे. मग हा जो काही महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल आहे, जो काही जुना अभ्यासक्रम आहे, या जुना अभ्यासक्रमामध्ये इयत्ता 9वीला महाराष्ट्राचा भूगोल आहे. मग इयत्ता 4थीला जुन्या अभ्यासक्रमामध्ये महाराष्ट्राचा भूगोल आहे, त्याचाच हा महाराष्ट्राचा भूगोल आहे. आणि जो काही भारताचा भूगोल आहे इयत्ता 10वीला जुना अभ्यासक्रम 10वी इयत्ता 10वी आणि जुना अभ्यासक्रम इयत्ता 5वी, तोच भारताचा भूगोल. हा महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताच्या बाहेरचं विचारलं जात नाही आहे. त्याचीसुद्धा किंमत 71 इथं पेज क्रमांक दिलेला आहे. त्यानंतर 6वी ते 10वीचा भूगोल, मग 6वी ते 10वीचा इतिहास. मग याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोम कुठं आहे? 6वीचा इतिहास नवीन प्लस जुना, 7वीचा इतिहास नवीन प्लस जुना, 8वीचा इतिहास नवीन प्लस जुना. पण इथं 9वीचा इतिहास जो आहे वाचायचा आपल्याला, तो फक्त आणि फक्त नवीन वाचायचा आहे. 10वीचा इतिहास तो आणि फक्त नवीन वाचायचा आहे. त्यानंतर संपूर्ण नागरिकशास्त्र, जुना अभ्यासक्रम, नवीन अभ्यासक्रम हे सगळं आहे. त्यानंतर विज्ञानाच्या बाबतीत ओल्ड सायन्स जो की मी तुम्हाला देणार आहे 3री ते 8वीचं. त्यानंतर 6वीचा नवीन विज्ञान, 7वीचं नवीन विज्ञान. एवढंसं पुरेसं आहे तुम्हाला पेपर 1साठी. त्यानंतर परिसर अभ्यास. मग आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की पेपर 1 60 मार्काचा आहे, त्याच्यामध्ये परिसर अभ्यास 30 मार्काचा आहे, मानसशास्त्र 30 मार्काचा आहे. मग ही जी काही परिसर अभ्यासची PDF आहे, मी ही फक्त एवढे PDF घेऊन 71 रुपयाचे PDF घेऊन, त्याची पेज संख्या 63 आहे, एवढी घेऊन मी अभ्यास केला तर माझा भक्त का नाही? मी बेसिक इन्फॉर्मेशनमध्ये शिक्षकांचा जो काही गैरसमज आहे त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. ही जी परिसर अभ्यासची PDF आहे 3री, 4थी, 5वी याच्यातून अभ्यास केला तर फक्त 4 ते 5 मार्क मिळतात. पण तुम्हाला 30 पैकी 30 मार्क घ्यायचे असतील तर 6वी ते 10वीचा भूगोल, त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल वाचावाच लागेल. त्यानंतर 6वी ते 10वीचा इतिहास आलाच. त्यानंतर संपूर्ण नागरिकशास्त्र आलं, जुनं 3री ते 8वीचं विज्ञान आलं, मग 6वी 7वीचं नवीन विज्ञान आलं आणि परिसर अभ्यास 3री, 4थी, 5वी एवढं सगळं वाचावं लागतं. मग आता हे 401, 71 अशी किंमत करून याची टोटल किंमत होते 1608 रुपये. मग इकडे पेज संख्या दिलेली आहे, पेज संख्येची एकूण पेज संख्या होते 1270. मग आता हे तुम्हाला एवढे 1608 रुपये द्यायची गरज आहे का? अजिबात नाही आहे, अजिबात नाही आहे. कारण मलासुद्धा माहिती आहे की सगळेजण एकदम रिच नसतात, सगळेजण कष्ट करू आहेत. प्रत्येकाचं हे माहिती असतं. त्या दृष्टिकोनातून मी तुमच्यासाठी याच्यामध्ये 307 रुपयाची सूट दिलेली आहे. मग हे 307 रुपयाची सूट करून ह्या पेपर 1च्या 60 मार्काच्या नोट्स तुम्हाला कितीला मिळणार आहेत? फक्त आणि फक्त 1301 रुपयाला. मग ह्या 1301 रुपयामध्ये याच्यामध्ये हे फायनल प्राईज असणार, याच्यामध्ये कमी जास्त वगैरे काय होणार नाही आहे, 1301. मग आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो की हे जे काही आहे 1301, मग आता ही जी काही पेज संख्या आहे, टोटल पेज संख्या होती 1270. मग या 1270 पेजला भागिले 2 केलं तर 635 पेज होतात. एक पेज टायपिंग करायला टायपिंगवाला 100 रुपये घेतो. आणि ह्या ज्या काही नोट्स आहेत मी स्वतः अगोदर लिहिलेल्या आहेत.
लिहिल्यानंतर त्या टाईप करून घेतलेलं आहे. टाईप करून घेतल्यानंतर त्याचं करेक्शन मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे, स्वतः केलेलं आहे. मग त्याच्याकडून दुरुस्ती करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर मी स्वतः परत एकदा पाहिलेलं आहे, मग करेक्शन करून फायनल केलेलं आहे. 635 गुणिले 100 बरोबर 63,500 रुपये खर्च आलेला आहे या 60 मार्काच्या नोट्ससाठी. पण ह्या 63,500 रुपये खर्च आल्यानंतरसुद्धा ह्या नोट्स तुम्हाला फक्त आणि फक्त 1301 रुपयाला मिळणार आहेत. हे झालं पेपर 1 60 मार्क. आता वळू आपण पेपर 2चे हे जे काही 90 मार्क्स आहेत. ह्या पेपर 2च्या सामाजिक शास्त्राच्या नोट्समध्ये 90 मार्काच्या ज्या काही मी नोट्स तुम्हाला देणार आहे, ह्याच्यामध्ये पेपर 1मधल्या ह्या ज्या काही इथपर्यंतच्या 14 नोट्स आहेत, ह्या पेपर 2मध्ये 14च्या 14 ॲज इट इज सेम असणार आहेत. पण ह्याच्यामध्ये ॲडिशनल तुम्हाला 9वीचा जुना इतिहास मिळेल. आता 9वीचा जुना इतिहास सामाजिक शास्त्रामध्ये पेपर 2मध्ये का महत्त्वाचा आहे हो? पेपर 1मध्ये तर मी तुम्हाला इथं नवीन इतिहास दिला, नवीन 10वीचा इतिहास दिला. पण इथं पेपर 2मध्ये ह्या ॲज इट इज 14 PDF दिलेल्या आहे, त्याच्यामध्ये नवीन इतिहास आलेलाच आहे. पण इथं तुम्हाला ॲडिशनलमध्ये 9वीचा जुना इतिहास का देतोय? कारण ह्याच्यावर आधारित आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. एकदम डीप अभ्यास करूनच मी तुम्हाला हे सांगतोय. 10वीचा जुना इतिहाससुद्धा ह्याच्यामध्ये ॲडिशनल दिलेला आहे. त्यानंतर 11वीचा इतिहास, 12वीचा इतिहास. आता एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतलेली असेल, इकडं पेज नंबर दिलेले आहेत. 39 पेज आहे, त्याची किंमत 71 आहे. 44 पेज किंवा आहे, त्याची सुद्धा किंमत 71 आहे. इथं 94 पेज झालेले आहेत, त्याची किंमतसुद्धा 71 रुपये आहे. पेज वाढले तरीसुद्धा किंमत तीच आहे. पण आता वळा इकडं 11वीचा इतिहास तब्बल 130 पेजचा आहे, पण त्याची किंमत फक्त मी 71 रुपये लावलेली आहे. पेज किती जरी वाढले तरी किंमत तीच आहे हो. मला तुमची माहिती जास्त आहे, मला तुमचं माहिती आहे, तुमची जाणीव आहे, त्या दृष्टिकोनातून पेजची संख्या किती जरी वाढली तरी मी किंमत वाढवलेली नाही आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर 12वीचा इतिहास 113 पेजचा आहे तब्बल, तरीसुद्धा 71 रुपये. त्यानंतर पेपर 1मध्ये मी जगाचा भूगोल दिला नाही, महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल दिला. पण पेपर 2मध्ये जगाचा भूगोल लागतो, तो सुद्धा 71 रुपये. आणि याच्यामध्ये तब्बल 20 चॅप्टर आहेत. याच्यामध्ये आशिया आला, मग त्याच्यामध्ये जगाच्या भूगोलमध्ये आफ्रिका आला, ऑस्ट्रेलिया आला, युरोप आला, इजिप्त आला, श्रीलंका आला, जपान आला, जर्मनी आला, इटली आला. सगळ्यांची माहिती एकदम डीपमध्ये दिलेली आहे. तो सुद्धा 71. आणि त्याच्यामध्ये ॲडिशनल परिसर अभ्यास. आता ह्या तिकडल्या 14 PDF आणि इकडल्या हे करून पेपर 2साठी तुम्हाला तब्बल 20 PDF भेटणार आहेत. आता 19 PDF 71 रुपयाला आहेत, म्हणजे एक PDFची किंमत 71. मग 19 गुणिले 71 केल्यानंतर 1349 रुपये होतात. मानसशास्त्र 400, त्याच्यामध्ये तब्बल 28 चॅप्टर आहेत. हे 400 म्हणजे टोटल होता 1750. हे एकदम कॉस्टली झालं. पण मला तुमच्यासाठी एवढे द्यायची गरज नाही आहे. मी तुम्हाला याच्यामध्ये ॲडिशनलमध्ये 349 रुपयाची सूट लावलेली आहे आणि फायनल किंमत आहे फक्त आणि फक्त 1401 रुपये. मग आता ह्या सगळ्यांची पेज संख्या आहे 1673. ही पेज संख्या मी का सांगतोय? कारण काही जणांचा फोबिया असतो. आता फोबिया खूप जणांना माहिती आहे, खूप जणांना माहिती नाही. फोबियाबद्दल मी ऑलरेडी व्हिडिओ टाकला आहे, तो पाहून घ्या. मग आता काही जणांचा फोबिया असतो की एवढे पेज वाचायचे आहेत. मग काही जणांचा फोबिया असतो की बाबा एवढे पेज वाचायचे, एवढ्यासाठी एवढा खर्च येईल, तेवढा खर्च येईल, एवढे असे वाचू, तेवढे वाचू. मग त्या दृष्टिकोनातून मी पेज संख्यासुद्धा सांगितलेली आहे. ज्यांचा पेपर 2 सामाजिक शास्त्र आहे, त्यांना 90 मार्काचे नोट्स घ्यायचे आहेत, त्यांना 20 PDF भेटतील 1401 रुपयाला. ओरिजिनल किंमत आहे 1750. मग याचा आता पेज आहे 1673. मग 1673ला प्लस एक ॲडिशनल करू आपण एक, आणि त्याला डिवायडेड बाय 2 करू. 837 पेज संख्या होती. एका पेजला टायपिंग करायचा खर्च आलेला आहे मला 100 रुपये. ते झेरॉक्स बिरॉक्स सोडून द्या, फक्त टायपिंगचा खर्च सांगतोय मी. मानसिक खर्च, शारीरिक खर्च, आर्थिक खर्च ते सोडून द्या, मेंटॅलिटी सोडून द्या. पण इथं फक्त एका पेजला 100 रुपये खर्च आलेला आहे.
मग 837 गुणिले 100 तर 83,700 रुपये खर्च ह्या पेपर 2च्या 90 मार्काच्या नोट्स टायपिंग करून घ्यायला मला आलेला आहे. हा फक्त आर्थिक झाला. मानसिक शारीरिक तो सोडून द्या. आणि ह्या नोट्स मी तुम्हाला किती दिला आहे? फक्त आणि फक्त 1401 रुपयाला. असो, वळू आपण पेपर 1 आणि पेपर 2 कॉम्बो नोट्सकडे. आता ज्यांचा पेपर 1 आहे आणि पेपर 2 पेपर 1 त्यांचा परिसर अभ्याससुद्धा आहे, म्हणजे पेपर 1 कंपल्सरी आणि पेपर 2 सामाजिक शास्त्र आहे, त्यांच्यासाठी मी कॉम्बो नोट्स घेऊन आलो आहे. याच्यामध्ये तुम्हाला पेपर 2 मधील ह्या ज्या काही विड्स PDF सांगितलेल्या आहेत त्या ॲज इट इज भेटणार आहेत. याची किंमत 1750, पण ही पेज संख्या आहे 1673. मग याच्यामध्ये तुम्हाला ॲडिशनल काय भेटणार आहे? आता ज्यांचा पेपर 1 आणि पेपर 2 आहे, पेपर 1 आणि पेपर 2, पेपर 2 मध्ये सामाजिक शास्त्र आहे. मग पेपर 1 मध्ये 18 PDF भेटत होत्या, पेपर 2 मध्ये 20 PDF भेटत होत्या. मग ज्यांचा कॉम्बो नोट्स आहेत, म्हणजे कॉम्बो आहे पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये, मग याच्यामध्ये तुम्हाला ते ओल्ड सायन्स 3री ते 8वी, 6वी, 7वी, 8वी, मग हे तुम्हाला इथे ॲडिशनलमध्ये भेटणार आहे. ओल्ड सायन्स 3री ते 8वी, 6वी ते 6वी सायन्स, 7वी सायन्स, 71. मग याची ओरिजिनल किंमत होते, ज्यांचा पेपर 2 कॉम्बो आहे, पेपर 1 आणि पेपर 2 सामाजिक शास्त्र, याची ओरिजिनल किंमत होते 1963. याच्यामध्ये मी तुम्हाला तब्बल 332 रुपयाची सूट देत आहे. एका PDF ची किंमत 71 रुपये आहे. 7×21 728, जवळजवळ 7 म्हणजे 5 PDF जवळजवळ फ्रीमध्ये भेटल्यासारख्या भेटत आहेत तुम्हाला. मग ह्या कॉम्बो नोट्स तुम्हाला कितीला भेटणार आहेत? 1631 रुपयाला. मग आता ह्या पहिले पेपर 2च्या 1673 रुपये, 1673 पेज, त्यानंतर 3री ते 8वी विज्ञानाचे 58 पेज, 31 पेज आणि 61 पेज, ह्याचे टोटल पेज झाले 1823 पेज. म्हणजे ज्यांना कॉम्बो नोट्स घ्यायचे त्यांच्यासाठी 1823 पेज होतात. प्लस 1 करा, त्याला डिवायडेड बाय 2 करा, 912 झाले. म्हणजे ह्या कॉम्बो नोट्स टाईप करायला मला 91,200 रुपये खर्च आलेला आहे. एवढा खर्च येऊनसुद्धा मी तुम्हाला नोट्स कितीला देत आहे? फक्त आणि फक्त 1631 रुपयाला. ओके, ठीक आहे. मग ज्यांचा फक्त आणि फक्त परिसर अभ्यास आहे, ज्यांना फक्त आणि फक्त परिसर अभ्यासच्या नोट्स घ्यायचा आहे, त्यांच्यामध्ये 17 PDF भेटणार आहेत. 17 PDFची किंमत 1207 रुपये होते. त्याच्यामध्ये तुम्हाला 206 रुपयाचा डिस्काउंट देणार आहे आणि त्या PDF 1001 रुपयाला देणार आहे. आता ज्यांचं 60 मार्काचं आहे सामाजिक शास्त्र, त्यांना 19 PDF भेटतील. या 19 PDFची किंमत आहे 1349 रुपये. त्याला 148 रुपयाचं डिस्काउंट घेऊन 1201 रुपये मिळून जातील. हे झालं आपण नोट्सची माहिती. आता आपण वळू नोट्सच्या वैशिष्ट्याकडे. हे पहा, ह्या नोट्स मी स्वतः लिहिलेल्या आहेत. स्वतः लिहून त्या टायपिंग करून एकदम डोळ्याखालून स्वतः वैयक्तिक हे केलेले आहेत. ह्या नोट्सच्या वैशिष्ट्य म्हणजे ह्या एका रिडिंगमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स भेटतात. जेवढ्या चांगल्या रिडिंग करताल तेवढ्या एकदम तुम्हाला चांगले मार्क्स मिळून जातील. ह्या नोट्स अद्ययावत आहेत, मी स्वतः लिहिलेले आहेत, स्वतः टाईप करून घेतलेले आहेत. जुना अभ्यासक्रम, नवीन अभ्यासक्रम याच्या दृष्टिकोनातून तयार केलेले आहेत. आणि ह्या नोट्स म्हणजे फक्त आणि फक्त शिक्षक पात्रता परीक्षा याच्या दृष्टिकोनातून तयार केलेल्या आहेत. आता ह्या नोट्सचे वाचन, ह्या तुम्ही ज्या काही नोट्स घेतलेल्या आहेत त्यावर तुम्ही नोट्सचे जेवढे वाचन कराल तेवढा फायदा होईल. एका रिडिंगमध्ये चांगलं समजेल, दुसऱ्या रिडिंगमध्ये आणखीन चांगलं समजेल, तिसऱ्या रिडिंगमध्ये तुम्ही परफेक्ट म्हणजे परफेक्ट. एकदा का ह्या नोट्सचं वाचन करायला सुरुवात केला, जसं जसं वाचन करत जाईल तुमच्या मेंदूमध्ये अगदी परफेक्ट फिट होऊन जाईल. भूकंप येऊ, सुनामी येऊ, ज्वालामुखी येऊ, किंवा तुम्हाला झोपेतून जरी ह्या नोट्समधलं काही जरी विचारलं तर तुम्हाला येईल. आणि परीक्षेमध्ये सुद्धा तुम्ही ज्यावेळेस प्रश्न वाचाल त्यावेळेस तुम्हाला पेज क्रमांकासहित ते कुठल्या पॅरेग्राफमध्ये कुठल्या लाईनीमध्ये आहे ते सुद्धा लक्षात येईल. नोट्सचे वैशिष्ट्य, नोट्सचं वाचन कसं करायचं ते सांगितलं. आता ह्या नोट्स कुणासाठी आहेत? सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांना TET पास करायची आहे, ज्यांना TET पास करायची आहे, ह्या नोट्स फक्त आणि फक्त त्यांच्यासाठीच आहे. ज्यांना TETचं महत्त्व माहिती आहे, जे काही कार्यालय शिक्षक आहे त्यांना TET शिवाय पर्याय नाही, TET पास करणं गरजेचं आहे. ह्या नोट्स फक्त आणि फक्त त्यांच्यासाठी आहे. ज्यांना भावी शिक्षक व्हायचं आहे ह्या नोट्स त्यांच्यासाठी सुद्धा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं,
माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्यावर विश्वास ठेवून ह्या नोट्स घ्या. ज्यांना माझ्यावर विश्वास आहे ह्या नोट्स त्यांच्यासाठीच आहे. ज्यांना माझ्यावर विश्वास नाही आहे नोट्स त्यांच्यासाठी नाही आहेत. आता ह्या ज्या काही मी तुम्हाला सांगितलेलं याचं सॅम्पलसुद्धा मी तुम्हाला पाठवणार आहे. जो काही आपला 89 99 65 38 15 किंवा 99 70 96 11 44 हा नंबर आहे. ह्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा. ह्या नंबरवर तुम्ही सॅम्पल म्हणून पाठवा. मानसशास्त्राच्या तब्बल 50 पेजच्या तुम्हाला सॅम्पल भेटतील. काही लोकांचे नोट्सच 50 पेजचे आहेत आणि त्या नोट्समध्ये तुम्हाला 3 ते 4 मार्क होऊन जातात. ते काही जण फक्त 50 रुपयाला मानसशास्त्राच्या नोट्स विकतील. याच्या माध्यमातून तुम्हाला काही साध्य होणार नाही आहे. मानसशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला डीपमध्ये नॉलेज पाहिजे, डीप अभ्यास पाहिजे, तुम्हाला रेकग्नायझेशन स्किल पाहिजे, कम्युनिकेशन स्किल पाहिजे, तुम्हाला ऑब्झर्वेशन स्किल पाहिजे, तुम्हाला समजून घेण्याची स्किल पाहिजे, तुम्हाला मानसशास्त्र समजून घेतलं पाहिजे. फुगड भेटते, 50 रुपयाला भेटते म्हणून तुम्ही त्या मानसशास्त्राच्या नोट्स घेऊन आणि त्या 50 रुपयाच्या नोट्स घेऊन याच्यातून तुम्हाला काही फायदा होणार नाही आहे. त्याच्यातून तुम्हाला फक्त 4 ते 5 मार्क्स मिळणार आहेत. असो, ज्यांचं त्यांचं भलं असो. आता त्या नोट्समधून काही फायदा नाही आहे. आपल्या ज्या काही नोट्स आहेत मानसशास्त्राचा एकदम अद्ययावत आहेत, 324 पेजच्या आहेत, एकदम डीपमध्ये आहेत. त्यामुळे सांगतोय माझ्यावर विश्वास ठेवा आणि ज्या काही आपल्या मानसशास्त्राच्या नोट्स आहेत त्या 50 पेजचीच फक्त आणि फक्त सॅम्पल आहेत. कुणाच्या फक्त 50 रुपयाला ते 50 पेजचं विकत आहेत. असो, त्यानंतर आपले जे काही सामाजिक शास्त्र असो, परिसर अभ्यास असो, त्याच्यात तब्बल 90 पेजचं आपलं फक्त सॅम्पल आहे. इथं आपण सांगितलं परिसर अभ्यासच्या पेपर 1च्या टोटल मानसशास्त्रसहित 1270 पेज आहेत आणि इकडं पेपर 2चे 1673 पेज आहेत. याच्यापैकी मी तुम्हाला 90 पेजचं सॅम्पल देत आहे. एवढं लक्षात घ्या की ते डीप नोट्स आहे, डीप नॉलेज आहे. डीप रिडिंग करूनच डीप नॉलेज येतं, डीप नॉलेज करूनच डीप नोट्स बनवलेले आहेत आणि याच्या बाहेर परीक्षेमध्ये काय येणार आहे. त्यामुळं माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्यावर विश्वास ठेवूनच ह्या नोट्स घ्या. आणि त्याच्यानंतर पैशापेक्षा नोट्स इम्पॉर्टंट. आता ज्यांना पैसे जास्त इम्पॉर्टंट आहेत त्यांच्यासाठी नोट्स इम्पॉर्टंट नाही आहेत. ह्या ज्यांना पैशापेक्षा नोट्स इम्पॉर्टंट आहेत ह्या नोट्स फक्त आणि फक्त त्यांच्यासाठी आहे. कुणासाठी? ज्यांना एकाच झटक्यामध्ये TET पास करायचे, भूकंप येऊ, सुनामी येऊ, ज्वालामुखी येऊ, एकाच झटक्यामध्ये TET पास करायचं आहे आणि जो काही सुप्रीम कोर्टाने आपल्यावर निर्णय लादलेला आहे तो फेकून टाकायचा आहे. ह्या नोट्स फक्त आणि फक्त त्यांच्यासाठीच आहे. मग आता ज्यांना वाटतं की पैशापेक्षा TET पास करणे इम्पॉर्टंट आहे ह्या नोट्स फक्त आणि फक्त त्यांच्यासाठी आहे. मग आता याच्यानंतरचा पॉईंट आहे 10वा की नोट्स कोणासाठी नाही आहेत. आता वरील सर्व माहिती तर TET पास करायची नाही आहे त्यांच्यासाठी नोट्स नाही आहेत. TETचं महत्त्व त्यांना माहिती नाही. अरे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे, असं कुठं होत असते का? तो निर्णय रद्द होतोय असं होत नसते. आमची संघटना आहे, आमचं हेच आहे ना आमचं तेच आहे, आमचे आमदारच आहेत, आमचे खासदारच आहेत, असं सुप्रीम कोर्ट असो ना कुणी का असो, आम्ही कोर्टामध्ये जाणार ना असं करणार आणि फलानं करणार आणि बिस्तानं करणार आणि तो काही निर्णय रद्द होणार असं होतच नसतं. कितीही झालं तर आम्ही आंदोलन करून काहीही करू, तो निर्णय बाद करू. ह्या नोट्स त्यांच्यासाठी नाहीत. अशी त्यांची मानसिकता आहे, त्यांच्यासाठी नाही आहे. आता जो काही सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे त्याच्या विरोधात एक मसुदा तयार करून एक ॲफिडेविट सादर करून हे केलेलं आहे की बाबा जो काही TET आहे तो रद्द करा, हे करा, हे करा. पण ते TET रद्द करा, ते लोकसभेमध्ये चर्चा होणार, राज्यसभेमध्ये चर्चा होणार, त्याच्यानंतर राष्ट्रपतीकडे जाणार, याच्यानंतर तुमचा निर्णय होणार. तोपर्यंत ती मुदत तुमची संपून जाणार. ती होईल तेव्हा होईल. ते हजारामधलं एखादं तसा कायदा रद्द होऊ शकतो. हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. उगं गोट्या खेळण्यासारखं नाही आहे. थोडंसं मेंटॅलिटी लक्षात घ्या. उगं कोण काय सांगते असं होईल तसं होईल त्याच्याकडे लक्ष देऊन हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे त्याच्याकडे थोडंसं गांभीर्य हा. TET पास करायचे आहे, TETचं महत्त्वाचं आहे हे लक्षात आलं. आता ज्यांना माझ्यावर विश्वास नाही आहे त्यांच्यासाठी नोट्स नाही आहेत. ज्यांना पैसे महत्त्वाचे आहेत त्यांच्यासाठी ह्या नोट्स नाही आहेत. ज्यांना TETपेक्षा पैसे महत्त्वाचे आहेत ह्या त्यांच्यासाठी नोट्स नाही आहेत. हे वरील सगळं पॉईंट. आता कोल्ह्याला द्राक्ष आंबट. आता याच्यामध्ये काय माहिती आहे का? हे पहा, तुमच्या नोट्स
पेपर 1च्या 60 मार्काचे आहेत, त्यात 1608चे तुम्ही 1301 रुपयाला देतात हो. आणि पेपर 2च्या तब्बल 1750 रुपयाच्या नोट्स तुम्ही 1401 रुपयाला हो. याच्यापेक्षा आम्ही क्लास लावू, क्लासची फी सुद्धा एवढी आहे, त्याच्यामध्ये आम्ही ऐकून TET पास करू. हे पहा, कोल्ह्याला द्राक्षे आंबट हे त्याच्यासाठीच आहे. शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये क्लास लावण्यापेक्षा सेल्फ स्टडी करणं अतिशय महत्त्वाचं असतं. आणि त्यातल्या त्यात तुम्ही सामाजिक शास्त्र असो, परिसर अभ्यास असो, याच्यासाठी क्लास लावून, याच्यासाठी तुम्ही त्यांचे लेक्चर ऐकून वेळात वेळ घालून 4-5 तास असो, 1 तास असो, 2 तास असो, दिवसाचे असो, मॅरेथॉन असो, याच्यासाठी तुम्ही वेळ घालून अजिबात उपयोग नाही आहे, तीळ मात्र उपयोग नाही आहे. ते पोलीस भरती असो, शिक्षक पात्रता परीक्षा असो, शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ताचा असो, तलाठी भरती असो, सरळ सेवा असो, PSI असो, STI असो, जे काही तत्सम परीक्षा असो, ह्या सगळ्यांसाठी त्यांची एकच कॅसेट फिक्स झालेली असते. भूगोल असो, हा भूगोलमध्ये इथली नदी तिकडे जाणार, इतिहास असो, इकडून आलं तिकडून गेलं, असं स्वतंत्र भेटलं तसं स्वतंत्र भेटलं, हे आले त्यांनी राज्य केले ना अशी निघून गेले, हे त्यांचं फिक्स झालेलं असतं. पण ह्याचा अभ्यास करून आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये तीळ मात्र उपयोग नाही आहे, हे गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही क्लास लावून त्यांचे प्रवचन ऐकून, त्यांचे लेक्चर ऐकून ह्या विषयामध्ये 100% नापास होणार, मार्क्सच मिळणार नाही आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. जर तुम्हाला वाटत असेल की हो त्यांचे क्लास आहेत, एवढ्याच पैशामध्ये त्यांचे क्लास सगळ्या विषयांचे भेटणार असेल, हे पहा, ह्या नोट्स तुमच्यासाठी अजिबात नाही आहेत. तुम्हाला ह्या नोट्सपेक्षा त्या क्लासचं महत्त्व वाटत असेल, त्यांचे लेक्चर ऐकणं महत्त्वाचं असेल तर तुम्ही ते करा. आपलं काहीही जबरदस्ती नाही आहे. असो, एवढ्या पैशामध्ये क्लास येतात, तुम्ही घ्या आणि त्या क्लासच्या माध्यमातून तुम्ही ऐकून TETची परीक्षा द्या. तुम्हाला नंतर काय सक्सेस भेटतं ते पहा. कारण TETच्या क्लाससाठी तेवढे पैसे भरा, फॉर्मला तेवढे पैसे भरा आणि त्यांच्याच क्लासचे पुस्तकं घ्या आणि ते वाचा आणि परीक्षेमध्ये जावा. रिझल्ट आला ठीक, नाही आला तर पुढली वारी आपलीच आहे, आषाढी कार्तिकी, तसं आहे. असो, मग आता तुम्हाला वाटत असेल आपल्या नोट्सचे पैसे जास्त आहेत, हे पहा, नोट्सचे तुम्हाला पैसे जरी जास्त असेल तरी इथे तुम्हाला मी खर्चसुद्धा दाखवलेला आहे. त्यातल्या त्यात माझे मानसिक शारीरिक कष्ट किती लागलेले आहेत ते तुम्हाला मी सांगितले नाही, फक्त इकडे एकदम ढोबळमानाने सांगितलेलं आहे. ह्या पैशाकडे जाऊ नका, कष्टाकडे जाऊ नका. नोट्सची क्वालिटी बघा, क्वांटिटी बघा. 21 आपलं मागे जो काही 23 नोव्हेंबर असो किंवा 21 नोव्हेंबरचा असो जो काही पेपर झालेला आहे तो पेपर बघा आणि त्या पेपरमध्ये आपल्या नोट्समधील आलेले प्रश्न बघा, त्याचे पुराव्यासहित उत्तरे मी तुम्हाला दाखवले आहे ते पहा. पेपर 1ला मानसशास्त्रामध्ये 30 पैकी 25 प्रश्न आपल्याच नोट्समधले, जे काही 5 मार्काचे प्रश्न आले नाही त्याच्यासाठी आपण सेकंड एडिशन काढून ॲड केलेलं आहे आणि भविष्यामध्ये काय येऊ शकतं ते सुद्धा ॲड केलेलं आहे. पेपर 2मध्ये सामाजिक शास्त्रापैकी 10च्या 10 नोट्स, 10च्या 10 नागरिकशास्त्राचे हे आपल्याच नागरिकशास्त्राच्या नोट्समधून आलेला आहे. जो काही इतिहास आहे तो 20 मार्काला विचारला होता, 20 पैकी 18 प्रश्न हे आपल्याच नोट्समधून आलेले आहेत. जे काही 2 मार्काचे प्रश्न आलेले नव्हते ते सुद्धा आपण अपडेट केलेलं आहे. भूगोल असो, ह्या भूगोलपैकी 30 पैकी 27 प्रश्न हे आपल्याच नोट्समधून आलेलं आहे. 3 प्रश्न हे आपल्या नोट्समधून आले आहेत, त्याच्यासाठी सुद्धा आपण अपडेट केलेलं आहे, एकदम अद्ययावत केलेलं आहे. याचे पुरावे आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत. पेपर 1 आन्सर की, पेपर 2 मानसशास्त्र आन्सर की, पेपर 1 मानसशास्त्र आन्सर की, किंवा तुम्ही व्हॉट्सअपला ह्या जो काही नंबर दिला त्याच्यावर मेसेज करा, मी तुम्हाला लिंक पाठवतो, काळजी करू नका. हे झालं. आता तुम्हाला पैसे जास्त वाटलं, आता फक्त स्टेट बोर्ड तर आहेत. आता तुम्हाला वाटत असेल हे फक्त स्टेट बोर्ड आहे, मी आता जे काही कार्यरत शिक्षक आहे शाळेमध्ये पुस्तकं भेटतात ते वाचतो करतो, अजिबात भागत नाही. त्यासाठी तुम्हाला जुना अभ्यासक्रम करावा लागतो. मी जे सुद्धा इथे दिलेलं आहे 6वी ओल्ड प्लस न्यू अभ्यासक्रम हवा, ह्याच्याशी रिलेटेड पूर्वी काय प्रश्न आलेले आहेत, परीक्षेमध्ये कसा प्रश्न बदलून दिलेला आहे, भविष्यामध्ये कसा प्रश्न विचारू शकतात, त्याच्यासाठी महत्त्वाच्या टिप्ससुद्धा दिलेल्या आहेत. तिथं नोट्समध्ये ओळी बोल्ड केलेल्या आहेत, कोणता शब्द बोल्ड केलेला आहे, कोणत्या शब्दावर स्ट्रेस केलेला आहे, कुठला प्रश्न TETमध्ये विचारलेला आहे, इसवी सनासहित मी आपल्या नोट्समध्ये दिलेला आहे. बोला, तुम्हाला स्टेट बोर्ड वाचून एवढं कळणार आहे का नाही? त्याच्यापेक्षा कितीतरी हजारो पटीनं आपल्या नोट्समधून कळणार आहे.
आता त्यानंतर आहे टाईमपास. आता ज्यांना हा टाईमपास वाटतो त्यांच्यासाठी मी काहीही बोलू शकत नाही. असो, हे झाले 10 पॉईंट. आता त्याच्यानंतर एकदम शेवटी मी सांगतोय 44 मिनिटाचं तुम्हाला बोलल्यानंतर मी माझ्या नोट्सबद्दल मी तुम्हाला नोट्स कशा घ्यायच्या ते सांगतो. हे पहा, हे आहे 11 नोट्स कशा मिळणार. ह्या तुम्हाला सरळ सांगतो, ह्या नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपला PDF स्वरूपामध्ये मिळणार. प्रत्येक PDFला पासवर्ड असतो. आता एकानं PDF घेतली, त्या प्रत्येक PDFला हा पासवर्ड असतो. पासवर्ड टाकल्यानंतरच ती PDF ओपन होते आणि ह्या नोट्स फक्त आणि फक्त व्हॉट्सअपला मिळणार. नोट्स घेण्यासाठी 89 99 65 38 15 99 70 96 11 44 ह्या नंबरवर तुम्हाला फोनपे, गुगल पे, जीपे करायचे. पेपर एक पाहिजे, 60 मार्काचे नोट्स पाहिजे, 1300 रुपयाची पेमेंट करायची. व्हॉट्सअपला ह्या दोन्हीपैकी कोणत्याही एका नंबरवर फोनपे, गुगल पे, जीपे काय करा, पेमेंट झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट सेंड करा. तुम्हाला लागलेच नोट्स भेटून जातील पासवर्ड सहित. आता पासवर्ड कसा ओपन करायचा ते सुद्धा सांगतो. पेपर 2 सामाजिक शास्त्र आहे, त्यांनी 1401 करा, तुम्हाला 90 मार्काच्या नोट्स भेटून जातील. ज्यांचा पेपर 1 आणि पेपर 2 आहे त्यांनी 1631 पेमेंट करा. दोन्ही पेपर पासिंगची गॅरंटी माझी, ह्या नोट्स तुम्हाला भेटून जातील. आता ज्यांचा मॅथ्स सायन्स आहे त्यांना 45 मार्काच्या नोट्स भेटून जातील. मानसशास्त्राचे 30 आणि विज्ञानाच्या 30 अशा 45 मार्काच्या नोट्स भेटून जातात. आता याच्यासाठी तुम्हाला 401 + 213 रुपये पे करायचे आहेत. ओके, ठीक आहे. मग नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपला PDF स्वरूपात भेटणार. 89 99 65 38 15 99 70 96 11 44 ह्या नंबरपैकी कोणत्याही नंबरवर तुम्ही फोनपे करा, गुगल पे करा किंवा पेटीएम करा. आता नोट्स घेण्यापूर्वी तुम्ही अगोदर सॅम्पल पहा. सॅम्पल पाहिल्यानंतरच तुम्ही ठरवा की माझ्या नोट्स घ्यायचेत का नाही आहे. मानसशास्त्राच्या 50 पेजचं सॅम्पल आहे. सामाजिक शास्त्र, परिसर अभ्यास त्याच्यामध्ये तुम्हाला 90 पेजचं सॅम्पल भेटणार आहे. ते वाचा, त्यानंतर तुम्ही ठरवा. मग आता ह्या नंबरवर आहे, तुम्ही फोनपे करा, गुगल पे करा, पेटीएम करा, ह्या नंबरवर नोट्स भेटणार आहेत. मग आता नोट्सला पासवर्ड कसा असतो हा महत्त्वाचा आहे. हे पहा, तुम्हाला एकदम एक्झाम्पल देतो. आता इथं दिलेलं आहे 10वी ओल्ड प्लस न्यू हिस्ट्री 1 2 3. आता ह्याच्यामध्ये आपण पेपर 1ला 10वीचा नवीन इतिहास आहे, पेपर 2ला 10वीचा जुना इतिहास आहे. मग आता इथं 10वी ओल्ड प्लस न्यू येणार का, तर अजिबात नाही आहे. इथं माझ्या PDFचं नाव घेणार 10वी न्यू हिस्ट्री. मग आता तुम्हाला 1 2 3 इथं दिसत असेल. आता ही काय माहिती आहे का, मी तुम्हाला एक PDF पाठवली, तुम्ही फक्त 10वी इतिहास 71 रुपये देऊन पेमेंट करून हे 10वी इतिहास, नवीन 10वीचा इतिहासची पेमेंट घेऊन म्हणजे 10वी इतिहासची नोट्स घेतली. तर मी जे काही तुम्हाला PDF पाठवणार त्या PDFचं नाव असणार आहे 10वी न्यू हिस्ट्री 1. आता दुसऱ्याने घेतलं तर त्याला 2 जाणार, तिसऱ्याने घेतलं तर 3 जाणार. आता जेवढे घेतील त्याच्या पुढं अपडेट वगैरे होऊन जाणार. आता काही जणांना 1च येईल, काही जणांना 2च येईल, हे असं होणार. म्हणजे आता एकाला 1 पाठवलं, दुसऱ्याला 2 पाठवलं, म्हणजे 2मध्ये दुसरं काही आहे का, नाही, त्या ह्याच्यामध्ये तेच आहे. मग आता याच्यासाठी हे एक्झाम्पलमध्ये 10वी न्यू हिस्ट्री 1 तुम्हाला 1ची PDF आली, 10वी न्यू हिस्ट्री त्या PDFचं नाव झालं. मग आता त्याच्या खाली तुम्हाला इथं पासवर्ड दिसेल. मग आता पासवर्ड म्हणजे हा पासवर्ड असतो का, नाही आहे. त्याच्या खाली हा जो काही पासवर्ड दिलेला आहे 10th हिस्ट्री 10THHISTORY त्याच्यानंतर 2102. मग आता काही जणांना इथं प्रश्न पडले असेल 2102 हा काय OTP आहे का. हा OTP आल्यानंतर तुम्ही माझा मोबाईल हॅक करणार आणि माझ्या अकाउंटमधले पैसे सगळे घेऊन जाणार. तुम्ही माझा अकाउंट हॅक करणार, माझी सगळी पर्सनल माहिती घेणार, सगळं हे करणार. कुठल्या ह्याच्यामध्ये अहो भावी शिक्षक आहात, कार्यरत शिक्षक आहात, मी सुद्धा शिक्षक आहे. त्यामुळे तसलं काय असलं ह्याच्यामध्ये विचारामध्ये पडू नका. 2102 हा जो काही तुम्हाला OTP सारखा दिसत असेल तर तसं नाही आहे. हा पासवर्ड आहे 10th हिस्ट्री HISTORY 2102. हे सगळं तुम्ही पूर्णच्या पूर्ण टाईप करायचं आहे. तुम्हाला मी PDF 71 रुपये सेंड केलात, 10वीची नवीन इतिहास मागवला तर तुम्हाला त्या इतिहास त्या PDFचं नाव असेल 10वी न्यू हिस्ट्री 1 असो किंवा 2 असो. त्याच्या खाली तुम्हाला इथं पासवर्ड दिसेल. मग हा पासवर्ड इथं PASSWORD हे टाकायचं का नाही. त्याच्या खाली 10th हिस्ट्री 2102 हे जे काही संपूर्ण दिलेलं आहे हे टाकायचं आहे. त्यानंतरच तुमची PDF ओपन होईल. मग हे सगळ्या PDFला वेगवेगळे पासवर्ड असणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यामध्ये पासवर्ड प्रोटेक्शन दिलेलं आहे.
तुम्ही ह्या PDF फॉरवर्ड करू शकत नाही आहेत. AI टेक्नॉलॉजीचं प्रोटेक्शन लावलेलं आहे. तुम्ही जर फॉरवर्ड केलात तर त्याला प्रोटेक्शननुसार ती फाईल करप्ट होऊ शकते. करप्ट झाल्यानंतर त्याचे माझा काही संबंध नाही आहे. असो, हे सगळं आहे डिटेल्स. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला आपल्या ह्या नोट्सची माहिती सांगितलेली आहे. 65 दिवसामध्ये TET कशी पास करायची याच्या माध्यमातूनच TET पास करायची. 65 दिवससुद्धा खूप पुष्कळ झाले हो. पुष्कळ म्हणजे पुष्कळ. 6वी इतिहास असो, 6वी भूगोल असो, 2 ते 3 तास एक PDF वाचायला पुष्कळ आहे. दिवसामध्ये तुम्ही वेळात वेळ काढून 2 PDF वाचू शकता. रोज 2 असं करून मानसशास्त्राला 8 दिवस द्या. आता मानसशास्त्र जर समजत नसतील तर तुम्ही फडके प्रकाशन वाचत असाल तर त्याच्यातून तुम्हाला आता सध्याच्या काळामध्ये फक्त 5 ते 6 मार्क भेटतात. पण या फडके प्रकाशनच्या आधारावर आपण 30 व्हिडिओ बनवलेले आहेत आणि आपल्या नोट्समधले सुद्धा व्हिडिओ बनवले आहेत. ते ऐका, ते समजून घ्या. जरी नोट्स घेतलेले असतील त्याच्यामधले समजत नसेल ते व्हिडिओ ऐका, हेडफोन टाका, डाउनलोड करा, हेडफोन टाकून फक्त ऐका. एक गॅरंटी देऊन सांगतो, तुम्ही एकदा ऐकला तर ते जे काही मी तुम्हाला मानसशास्त्राच्या नोट्सचे व्हिडिओ बनवलेले आहेत ते काही तुम्ही ऐकलात तो मरेपर्यंत तुम्ही विसरणार नाहीत. एवढे एकदम डिटेलमध्ये समजून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि ज्या काही ह्या PDF आहे 2-2, 3-3 तासामध्ये तुमच्या वाचून होतात. 65 दिवसामध्ये तुमचं असं नियोजन होतं. तुम्हाला ॲडिशनलमध्ये फक्त मराठी असो, हिंदी असो किंवा इंग्लिश असो याचं फक्त ग्रामर आणि ग्रामरच करायचं आहे. आणि तुम्हाला ह्या ज्या काही मी नोट्स देणार आहे फक्त आणि फक्त एवढंच करायचं आहे. याच्या बाहेर तुम्हाला अजिबात एक शब्दसुद्धा वाचायची गरज नाही आहे. परिसर अभ्यास 30 मार्क ह्या नोट्सच्या माध्यमातून, याच्या बाहेरचा एक शब्द वाचायचा नाही. मानसशास्त्र 400 रुपये द्या, PDF घ्या, एवढं वाचा. तुम्हाला याच्या बाहेरचं काही येणार नाही आहे. सामाजिक शास्त्राच्या तुम्हाला तब्बल 20 PDF भेटणार आहेत. याच्या माध्यमातून 90 मार्काच्या बाहेरचं काहीच विचारणार नाही आहेत. एकदम आकृत्या असो, डिटेल असो, चित्र असो, सगळं एकदम डिटेल दिलेलं आहे. सगळे एकदम व्यवस्थित पडून सांगितलेलं आहे. तुम्हाला नोट्स पाहिजे असतील तर 89 90 65 38 15 99 70 96 11 44 हा जो काही नंबर दिलेला आहे ह्या नंबरवर तुम्ही फोनपे करा, गुगल पे करा. सॅम्पल पाहिजे असेल तर सॅम्पल पाहून ठरवा. 23 नोव्हेंबर 2025ला जो काही आपला पेपर झालेला होता त्याच्यामध्ये आपण पुराव्यासहित व्हिडिओ पाहिलेले आहेत, ते पाहून हे करा. आता मागच्या वेळेस आपल्याकडे 11वी इतिहास 12वी इतिहास नव्हता, तो सुद्धा आपण ॲड करून दिलेला आहे. मागच्या वेळेस आपण महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, जगाचा भूगोल नव्हता, तो सुद्धा ॲड करून दिलेला आहे. पण मी किमतीमध्ये कुठलाही बदल केलेला नाही आहे. किमती त्याच ठेवलेल्या आहेत, पण नोट्स एक्स्ट्रा ॲड केलेले आहेत. आता मानसशास्त्र मागच्या वेळेस जेवढं काय आपलं फर्स्ट एडिशन होतं त्याच्यामध्ये 153 पेजचं होतं आणि ते 351 रुपयाला होतं. पण आता सध्यामध्ये 324 पेज झालेले आहेत आणि याच्यामध्ये मी फक्त 50 रुपये वाढवलेले आहेत. मला काळजी आहे ना तुमची, तुमच्या काळजीपोटीच मध्ये मी ऑलरेडी हाय त्याच किमती ठेवलेल्या आहेत. पण याच्यामध्ये मी तुम्हाला एक्स्ट्रा मटेरियल दिलेलं आहे जे की भविष्यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षामध्ये कामी येईल. आणि ह्या नोट्स तुम्हाला फक्त आणि फक्त 2026मध्येच मिळणार आहेत. आणि जी काही आत्ता शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहेत त्याच्यासाठीच मिळणार आहेत. भविष्यामध्ये ह्या नोट्स मिळतील न मिळते याची गॅरंटी आपली नाही आहे. कारण आता लागलीच 2-1-2.5 महिन्यामध्ये शिक्षक भरती होणार आहे. त्याच्यामध्ये माझी सुद्धा जॉईनिंग होणार आहे. माझासुद्धा कुठं काय नंबर लागेल. त्यानंतर आपण ह्या नोट्स अजिबात देणार नाही आहे. देईल न देईल त्या भविष्यामधल्या गोष्टी. पण सध्या भंडारा भेटतंय, प्रसाद भेटतोय, त्या प्रसादाचा लाभ घ्या. असो, जेवढं काही महत्त्वाचं सांगायचं आहे ते सगळं मी तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे डॉट टू डॉट माहिती दिलेली आहे. आता आणखीन एक जाता सांगतोय की किंमत खूप आहे, कमी करा, हे करा, हे अजिबात सांगू नका किंवा अजिबात मागू नका. जे आहे रिअल आहे याच्यापेक्षा 1 रुपयाही कमी होणार नाही आहे. ज्यांना खरंच आवश्यकता वाटते, ज्यांना खरंच TET पास व्हायचे त्यांनी हा जो काही नंबर दिलेला आहे ह्या नंबरवर फोनपे करा, गुगल पे करा, डायरेक्ट सॅम्पल मागवा, सॅम्पल पाहून नोट्स घ्या. आपली काही तशी जबरदस्ती नाही आहे तुम्ही माझ्या नोट्स घ्या असं काहीही जबरदस्ती नाही आहे.
जितक्या लोकांनी नोट्स घेतल्या तितके लोक पास होणार आहेत, जितक्या लोकांनी नाही घेतल्या एवढेच करा तेवढेच करा. भाजीपाला आहे 10ला पेंडी द्या, 20ला पेंडी द्या, 10ला जोडपे द्या, 300 रुपयालाच नोट्स द्या, 500 रुपयालाच नोट्स द्या. बाजारामध्ये 500 रुपयाचा ठोकळा भेटतो, त्या ठोकळ्यामध्ये सगळंच भेटतं. हे असं वाटत असेल तर तुम्ही ते ठोकळा घेऊन ठोकळ्याचा अभ्यास करा आणि ठोकळ्याप्रमाणे मार्क घ्या. त्या ठोकळ्यातून काहीही साध्य होत नाही आहे. एकदम कडू बोलतोय पण सत्य बोलतोय. असो, ज्यांना पटत असेल त्यांनी नोट्स घ्या, ज्यांना पटत नसेल त्यांनी नोट्स घेऊ नका. आणि एवढेच करा तेवढेच करा, 50 रुपये कमी करा, 100 रुपये कमी करा, याच्यानं तुम्ही तुमचाही वेळ वाया घालू नका आणि माझाही वेळ वाया घालू नका. तुम्हाला नोट्स आवडल्या पटल्या, सॅम्पल मागवा, सॅम्पल पहा आणि जो काही 2025ला पेपर झाला होता त्याचे पुरावे टाकलेले आहेत, तो व्हिडिओ पाहिल्यानंतरच तुम्ही नोट्स घ्या. याच्यामध्ये काहीही गोडबंगाल नाही आहे, फसवाफसवी नाही आहे, सत्य आहे तुमच्यासमोर आहे, ते पाहूनच तुम्ही नोट्स घ्या. असो तर ठीक आहे, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबू. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ज्यांना नोट्स घ्यायचे आहेत त्यांनी 89 99 65 38 15 99 70 96 11 44 या नंबरवर फोनपे करा, गुगल पे करा, नोट्स घ्या. सॅम्पल पाहिजे असतील तर सॅम्पल मागवा. तर ठीक आहे, आता आपण हे तेच थांबू.